नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा आज पहिला भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने बऱ्याच स्पर्धकांना आज धक्के दिलेत. जबरदस्त अशी शाळा घेतली आहे. तर बघूया रितेश भाऊने कोण कोणाची शाळा घेतली. मित्रांनो, शनिवार आहे. नॉर्मली काय असतं की शनिवारीच भाऊच्या धक्क्याचं शूटिंग होतं आणि आपल्याला 2:30-3 पर्यंत प्रोमो दाखवला जातो. पण मित्रांनो, या सीझनमध्ये शुक्रवारीच भाऊच्या धक्क्याचं शूटिंग होणार आहे आणि लगेचच आपल्याला त्या संदर्भाचा प्रोमो सुद्धा पाहायला मिळणार आहे. काल भाऊच्या धक्क्याचं शूटिंग पूर्ण झालं आणि स्पर्धकांची शाळा घेतली. यासोबतच इव्हेक्शन बद्दल सुद्धा एक मोठी बातमी समोर आली. त्याबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती देईन. आता रितेश भाऊने कोणकोणत्या स्पर्धकांची शाळा घेतली आणि कोणाची ते शाळा घेऊ शकतात. तर बघूया आज रितेश भाऊने कोणकोणत्या स्पर्धकांची शाळा घेतली. मित्रांनो, पहिली शाळा घेतली ती म्हणजे तन्वी कोलतेची. तन्वी कोलतेची शाळा घेणं खूपच अपेक्षित होतं, कारण ज्या पद्धतीने तन्वी कोलतेने गेला आठवडाभर जे काही घर डोक्यावर घेतलं होतं, बऱ्याच स्पर्धकांना तिने बोल लावले होते. छोटं मोठं कोणी बघितलं नाही. प्रत्येकाला ती अरेतुरेने आणि ज्या पद्धतीने बोलत होती, अक्षरशः इरिटेट सगळे झाले होते. म्हणजे बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि बाहेरचे स्पर्धक देखील तन्वीच्या त्या बोलण्याने वागण्याने अक्षरशः इरिटेट झाले होते. आता याच्यावरतीच भाष्य करताना रितेश देशमुख म्हणताना दिसतायत की तन्वी कोलते किती बोलते. आता मला सुद्धा बोलायला लागणार आहे की तन्वी कोलते का आणि कशाला बोलते. तन्वी कोलतेला इथे तंटा क्वीन असा किताब रितेश देशमुखने दिला आहे की तुम्हाला तंटा केल्याशिवाय काहीच दिसत नाही. हा बिग बॉस मराठी शो आहे. हा भांडणाचा शो नाही. तुम्हाला भांडणामध्ये करिअर करायचं आहे का, असाही सवाल रितेश भाऊने तन्वी कोलतेला विचारलेला आहे. आणि तुम्ही किती इरिटेट करता, किती बोलता तुम्ही, किती भांडता. सगळ्यांशी भांडून झाल्यानंतर मग तुम्ही एकाकी येऊन रडत बसता. याबद्दल सुद्धा रितेश देशमुखने भाष्य केलं. तन्वी, तुम्ही किती बोलता, किती इरिटेट करता हे तुम्हाला माहित आहे का? तुमचे घरचे सुद्धा हा शो बघतात. त्यामुळे कसं खेळायचं हे लक्षात ठेवा आणि तुम्ही बाकीचे सगळे सीझन हे फॉलो केलेत आणि त्या पद्धतीने तुम्ही वागण्याचा प्रयत्न करता, असंही रितेश देशमुख तन्वी कोलतेला बोलताना दिसतात. आणि सगळ्यात जास्त शाळा ही तन्वी कोलतेची रितेश देशमुखने घेतली. मित्रांनो, तन्वी कोलतेची जबरदस्त शाळा घेतल्यानंतर रितेश देशमुख हे दीपाली सय्यद हिची शाळा घेताना दिसत आहेत. दीपाली सय्यद आणि तन्वी कोलतेमध्ये जबरदस्त भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये दीपाली सय्यद ही अक्षरशः रडायला लागली होती. आता या भांडणाचा दोषी दीपाली सय्यद यांनाच ठरवत रितेश देशमुख सांगताना दिसतात की त्या दिवशी मकर संक्रांत होती. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करतो, तिळगुळ देतो आणि सांगतो गोड गोड बोला. पण तुम्ही काय केलं, त्या दिवशी भांडण केलं. आता यावरती काहीतरी बोलणार. एवढ्यातच रितेश देशमुख बोलतात की तन्वी कोलते तुमच्याशी बोलायला आली होती, परंतु तुम्ही तिला निग्लेक्ट केलं आणि भांडणाला सुरुवात केली. आता यावरती मध्येच रितेश देशमुख यांना दीपाली सय्यद या आरडी म्हणून सांगतात. तर रितेश देशमुख इथे अजून भडकतात आणि ते सांगताना दिसतात की माझं नाव आरडी नाही, मी रितेश देशमुख आहे. आणि काहीतरी मध्येच बोलण्याचा प्रयत्न दीपाली सय्यद करताना दिसतात आणि इथे पुन्हा एकदा रितेश देशमुख टोकताना दिसतात की मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. हे तन्वीच्या बाबतीत सुद्धा झालं. तन्वी मध्येच काहीतरी बोलत होती तेव्हा रितेश देशमुख बोलले की हा माझा शो आहे, मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. तर दीपाली सय्यद यांची सुद्धा कान उघडणे थोडीशी रितेश देशमुख यांनी केली. मित्रांनो, त्यानंतर दुसरी शाळा होणार आहे ती म्हणजे ओंकार राऊतची. ओंकार राऊत आणि विशाल कोटियान यांच्यामध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी दोघांनाही बोललं जाणार आहे. परंतु ज्या पद्धतीने ओंकार राऊतने विशाल कोटियान याचं पर्सनल सामान अक्षरशः पाण्यात आणि इतरत्र फेकून दिलं, त्याचा जाब इथे रितेश देशमुख ओंकार राऊतला विचारताना दिसणार आहेत. आणि त्याच्यावरती ओंकार राऊत एकदम स्तब्ध शांत झालेला होता. आता तो त्याच्यावरती काय रिॲक्ट होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु ओंकार राऊतला रितेश देशमुख बोललेला आहे. त्यानंतर जो काही सॉरीचा मॅटर झाला होता, तर त्या मॅटरवरती सुद्धा ओंकार राऊतची इथे रितेश देशमुख शाळा घेताना दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढची शाळा होणार आहे ती म्हणजे रुचिता जामदार हिची. तन्वी कोलतेची सख्खी चुलत बहीण तिच्यासारखीच ही सुद्धा वागण्याचा प्रयत्न करत होती. रुचिताने पहिले 2 दिवस अक्षरशः इरिटेट केलं होतं. म्हणजे झक मारली का किंवा मग शेणात जा असे काही अपशब्द वापरले होते.
ती सुद्धा कुठेही मुद्दा नसताना ती घुसायची आणि मुद्दा काढायची आणि अक्षरशः अख्खं घर डोक्यावर घ्यायची. याच्याबद्दल रितेश देशमुख भाष्य करताना दिसणार आहे. तिने अक्षरशः पॉवर की हरवली याच्याबद्दल सुद्धा तिची कान उघडणे होणार आहे. ऋतुजा, रुचिता ही सोनालीवर सुद्धा घसरली होती. सोनालीला सांगताना दिसत होती, की तुझ्यासारखी मी सिल्वर स्पून घेऊन नाही आली. त्यानंतर मी नाही त्यातली कडी लाव आतली असे काही शब्दप्रयोग केले. तुझ्यासारखी मी फुटेजसाठी असं काही करत नाही. हे जे काही शब्दप्रयोग केले याच्यावरती रुचिताची चांगलीच कानउघडणी केली जाणार आहे आणि ती चांगला टास्क खेळेल. त्याच्याबद्दल रितेश देशमुख कौतुक सुद्धा करणार आहे. इथे कौतुक होणार आहे ते म्हणजे सोनालीचं. एवढं सगळं होऊन सुद्धा सोनालीने ऋतुजाला ज्या पद्धतीने समजावलं तर त्यासाठी सोनालीचं इथे कौतुक रितेश भाऊ देशमुख करताना दिसणार आहेत. त्यानंतर करणला की का दिली नाही याच्यावरती जाब विचारताना रितेश देशमुख दिसणार आहेत. त्यानंतर मित्रांनो चावीचा खुलासा इथे बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे की नक्की चावी कोणी लपवली याचा खुलासा बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे. कॅप्टन झाली ती म्हणजे प्राजक्ता, तिचं इथे कौतुक होताना दिसणार आहे आणि या टास्कमध्ये जे जे सदस्य चांगले खेळले त्याचं कौतुक होणार आहे. आणि विशाल कोटियान आणि ओमकार राऊत हे जे भिडले होते, जो काही त्यांनी राडा केला तर त्याविषयी इथे भाष्य करताना रितेश देशमुख दिसणार आहेत आणि काही सदस्यांची देखील इथे तारीफ होताना दिसणार आहे. तर मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बिग बॉसच्या भावच्या धक्क्यावरती झाल्यात, पण मला असं वाटतं की रितेश देशमुख हे अजून काय काय बोलू शकतात. तर बघा तन्वी कुलते आणि सागरमध्ये प्रचंड राडा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर तन्वी कुलतेने अपशब्द वापरले सागर कारंडे याच्या कॉमेडीबद्दल ती बोलली, परंतु सागर सुद्धा तिथे काही शांत झाला नव्हता. तुझ्या बापाचं खातो का, आईचा घो वगैरे असे शब्दप्रयोग सागरने केले. तर त्याच्याबद्दल कदाचित रितेश देशमुख बोलू शकतात. सागर जर तिथे शांत राहिला असता पॅडे दादासारखा तर कदाचित सागर अजून उठून दिसला असता असं मला वाटतं. आता याच्यावरती देखील ते भाष्य करू शकतात. आणि बिग बॉसच्या घरामध्ये अजून जे कोण सदस्य जास्त दिसले नाही तर त्यांची शाळा असं नाही म्हणणार, पण त्यांना बोलू शकतात की तुम्ही दिसा, काहीतरी करा असं. तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊचा धक्का आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तन्वी कोलते, दीपाली सय्यद, त्यानंतर ओंकार राऊत, ऋतुजा जामकर अशा सदस्यांची जबरदस्त अशी शाळा होणार आहे. काही सदस्यांचं भरभरून कौतुक सुद्धा होणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला अजून कोणकोणत्या मुद्द्यावरती कोणाची शाळा घ्यायला पाहिजे आणि कोणाची तारीफ करायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.